त्यांना या ठिकाणी आज मी प्रणाम करतो। खरं म्हणजे बावनकुळे साहेबांसारखा माझ्याही जीवनाचा जो काही प्रवास आहे तो माझ्या डोळ्यासमोर आज येतोय। खरं म्हणजे कधीच राजकारणामध्ये येईल असं वाटलंच नव्हतं। 11व्या वर्गात गेलो तर विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं आणि असं ठरवलं होतं की विद्यार्थी परिषदेचं काम करायचं, वकिलीचं शिक्षण घ्यायचं आणि वकिली करायची आणि अर्थातच विचार परिवारामध्ये दीर्घकाळ काम करायचं, अशा प्रकारची अपेक्षा ठेवून त्या काळात काम करत होतो। 12वी पास झालो, लॉ कॉलेजला प्रवेश घेतला आणि वडिलांचा मृत्यू झाला। त्यानंतरही विद्यार्थी परिषदेचं काम करायचं, पूर्णवेळ काम करायचं या अपेक्षेने काम करत होतो। मला आजही आठवतं की 1990ला विद्यार्थी परिषदेच्या एका ग्रुपमध्ये आम्ही सगळे लोक कारसेवक म्हणून अयोध्येला गेलो आणि त्या काळामध्ये अयोध्येला गेल्यानंतर त्या ठिकाणी बदायूच्या जेलमध्ये अनिलजी या ठिकाणी आहेत, आम्ही सगळे बदायूच्या जेलमध्ये होतो। मीच त्यात सगळ्यात मोठा होतो, मी 20 वर्षाचा होतो। बाकी विद्यार्थी परिषदेचे सगळे 16, 17, 18 वर्षाचे आमचे लोक माझ्यासोबत होते। आणि तिथनं परत आल्यानंतर एक दिवस आमचे त्यावेळेचे प्रांतमंत्री सुनीलजी आंबेकर यांनी, आम्ही विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासमोर बसलो होतो आणि तिथे मला बोलवून सांगितलं की असा निर्णय झाला आहे की उद्यापासनं तुला भारतीय जनता पक्षात काम करायचं आहे। मी त्यांच्याशी भांडलो, मी म्हटलं मला राजकारणात जायचंच नाही, मला विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे। पण त्यांनी सांगितलं की आपला निर्णय आपण करत नाही आणि तुला काही जर प्रश्न असतील तर विलासजी फडणवीस यांच्याकडे जा आणि त्यांना तू सांग। मी दुसऱ्या दिवशी विलासजींकडे गेलो, त्यांना सांगितलं की विलासजी मला राजकारणात कामच करायचं नाही आहे। विलासजींनी नेहमीच्या पद्धतीने बस, चिवडा खा, पुरणाची पोळी खा, असं अर्धा तास, आणि मग अर्ध्या तासाने सांगितलं तू स्वयंसेवक आहेस। एकदा आपला निर्णय वरिष्ठांनी घेतला की त्यानंतर त्याच्यात प्रश्न विचारायचे नसतात। उद्यापासनं भारतीय जनता पक्षाचं काम सुरू कर आणि दुसऱ्या दिवशीपासनं भाजपचं काम मी सुरू केलं। मला आजही तो दिवस आठवतो की ज्या दिवशी माननीय नितीनजींनी मला बोलवलं, नितीनजी होते, प्रभाकरराव दटके होते, दिवाकरराव धाकरस होते आणि यांनी मला सांगितलं की आम्हाला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक तू लढवावी आणि वॉर्ड 69 मध्ये तू तयारी सुरू कर। मी हो म्हणून तर निघालो, पण माझ्यासमोर प्रश्न असा होता की माझं वयच पूर्ण झालेलं नव्हतं आणि निवडणूक कधी होईल हे माहिती नव्हतं। पण कदाचित दैवानं काहीतरी वेगळं लिहिलं होतं, म्हणजे जी 90 साली होणारी निवडणूक मग 91ला गेली आणि 91ला होणारी निवडणूक 92ला गेली आणि माझं वय पूर्ण झालं। आणि त्या ठिकाणी या सगळ्या आमच्या नेत्यांनी मला आग्रह करून त्या वॉर्ड 69 मध्ये उभं केलं आणि तिथनं नगरसेवक म्हणून निवडून आलो। आणि कदाचित तेव्हापासनं जी राजकीय आयुष्याला सुरुवात झाली ती इतक्या वेगानं झाली की आजही मागे वळून बघितल्यानंतर 1992चा दिवस, ज्या दिवशी पहिल्यांदा नगरसेवक झालो, तो दिवस कालच घडला असं मला वाटतं। इतक्या वेगानं ही सगळी वाटचाल होत राहिली। महापौर झालो, आमदार झालो, पक्षात महामंत्री झालो, युवा मोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष झालो, पक्षामध्ये प्रदेशाचा अध्यक्ष झालो, मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो, पुन्हा उपमुख्यमंत्री झालो, पुन्हा मुख्यमंत्री झालो। अशा प्रकारची ही सगळी वाटचाल, आपण सगळे लोक या वाटचालीचे साक्षीदार आहात। पण निश्चितपणे माननीय नितीनजी असतील, माननीय गोपीनाथराव मुंडेजी असतील, माननीय प्रमोदजी असतील, माननीय भाऊसाहेब फुंडकर असतील, या सगळे जे आपले नेते मंडळी आहेत, या सगळ्या नेते मंडळींचा खरं म्हणजे या सगळ्या वाटचालीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा वाटा राहिला। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता हा या ठिकाणी पोचू शकला। आणि अनेक लोकांनी जी काही मेहनत केली, म्हणजे मला या गोष्टीची नेहमीच जाणीव राहिली आहे की माझ्यासारखे, माझ्या क्षमतेचे किंवा कदाचित
माझ्यापेक्षा जास्त क्षमतेचे देखील अनेक कार्यकर्ते त्या कालखंडामध्ये होते, पण त्यांच्यामध्ये मला संधी मिळाली आणि म्हणून या ठिकाणापर्यंत मी पोचू शकलो. आणि म्हणूनच मी निश्चितपणे आपल्याला सांगतो, सत्ता किती मिळाली तरी ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाऊ शकत नाही, कारण मला हे माहिती आहे की मी जे काही आहे ते भारतीय जनता पक्षामुळे आहे. भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीसची काही अवकात नाही. भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीस याचे कुठलाही वजूद नाही. आणि म्हणूनच हा पक्ष माझ्याकरता सर्वस्व आहे आणि कार्यकर्ते जे या पक्षाला खऱ्या अर्थानं तयार करतात ते देखील माझ्याकरता दैवतासारखे आहेत. आणि म्हणून हा सत्कार आज कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी स्वीकारलेला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा एक सहकारी की ज्यांनी या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा केला आणि प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये तयार केला. आणि ज्यावेळी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मनासारखं यश मिळालं नाही, त्यानंतरही कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं होतं की वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट, वी आर नॉट फिनिश्ड, आम्ही पुन्हा येऊ हे सांगितलं होतं. आणि कार्यकर्त्यांनी ते चरितार्थ करून दाखवलं. आणि मी माननीय गडकरी साहेबांचे आभार मानेन की या संपूर्ण निवडणुकीमध्ये नितीनजींनी निवडणूक अंगावर घेतली आणि महाराष्ट्र